नमस्कार. आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक 29 डिसेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात सचिवांना मारहाण करत 3,70,000ची रोकड लांबवणाऱ्या आरोपींना न्यायालयाचा दणका. 7 वर्ष सश्रम कारावासासह प्रत्येक कलमाखाली 5 लाख रुपये दंडाची शिक्षा. 7 पैकी 2 फरार, 4 ठरवलं दोषी तर एकाची झाली निर्दोष मुक्तता. ॲडव्होकेट संतोष मळीवकर यांनी तिलारी घाटात स्वखर्चानं लावले दिशादर्शक फलक. वारंवार आंदोलन करूनही सार्वजनिक बांधकाम विभागानं दुर्लक्ष केल्याचं उचललं पाऊल. या विधायक कामाबद्दल ॲडव्होकेट मळीवकर यांच्यावर होत आहे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव. नूलमध्ये झाले अयोध्येहून आलेल्या अक्षता कलशांचं आगमन. 30 कलशांसह गावातून काढण्यात आली भव्य शोभायात्रा. सुरगीश्वर मठाचे श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, रामनाथगिरी मठाचे श्री भगवानगिरी महाराज यांची होती प्रमुख उपस्थिती. हिरलगे येथील भव्य खुल्या हरिपाठ स्पर्धेत बाकीलगेचा रवळनाथ संघ प्रथम. श्री हरिकाका गोसावी कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाकडून भरवण्यात आल्या स्पर्धा. 35,000हून अधिक रकमेच्या बक्षिसांचं करण्यात आलं वितरण. विविध गावातील 16 संघांनी घेतला होता उत्स्फूर्त प्रतिसाद. पाणंद रस्त्याच्या मजबूतीसाठी निधी द्या, महागावच्या सुरंगे वसाहतीमधील शेतकऱ्यांची मागणी. आमदार राजेश पाटील यांना देण्यात आलं निवेदन. चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथील जनता विद्यालयात भरवलं चित्र प्रदर्शन. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कलाकृतींना मिळालं व्यासपीठ. BRC विषय तज्ज्ञ सुनील पाटील यांच्या हस्ते झालं कला दालनाचं उद्घाटन.